आपण 30 साईजचं जे आपलं पेपर कटिंग झालेलं होतं, ब्लाऊज कटिंग झालेलं होतं, त्याचा फुल स्टिचिंग व्हिडिओ आज पाहणार आहोत. तर अशा पद्धतीने हे आपलं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. तर ऑनलाईन ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये आज आपण 30 साईजचं कटोरी ब्लाऊज स्टिच करणार आहे. तर आपण फ्रंट भागापासून स्टार्ट करणार आहे. तर ही आहे आपली कटोरी, हा आहे आपला मुंडा, ही आहे आपली क्रॉस पट्टी आणि त्याच्यानंतर ना हुक लूप पट्ट्या. आहे हुक पट्टी आणि लूप पट्टी. तर हे आपले सगळे फ्रंट पार्ट आहेत. तर चला आता आपण पहिलं कटोरीला टक्स मारून घेऊया. बऱ्याच जणांना समजत नाही कटोरीला टक्स कसं मारायचं. तर बरोबर कटोरीला काय करायचं, आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड करून घेतल्यानंतर ना 1.5 आणि 2.5 वरती, आता ही 30 साईजची कटोरी ना, तर त्याला 1.5 आणि 2.5 साईज वरती आपल्याला उंची घ्यायची आहे. तर 2.5 बरोबर आपल्या इथे येते. तर आपण बरोबर इथे असं ड्रॉ करून घेणार. ड्रॉ करून घेताना एकदम परफेक्ट ड्रॉ करायचं आहे असं छान पद्धतीने. बरेच जण काय करतात, टक्स मारताना अशा पद्धतीने टक्स मारतात. असा टक्स कधीच मारायचा नाही, पटकन येतात आणि असं मारून जातात. तर तसं नाही करायचं, बरोबर रेषेच्या ह्याच्यानुसार स्लिममध्ये असं बाहेर काढायचं टक्स, जेणेकरून तुमचं टोक कमी उमटतं. तर चला तर आपण टक्स मारून घेऊया. अशा पद्धतीने टक्स मारल्यानंतर बिलकुल आपलं टोक उभारलं नाहीये. आता आपण दुसऱ्या साईडचं पण तसं सेम स्टिच करून घेणार आहे. 1.5 आणि 2.5 वरती. बऱ्याच जणांना समजत नाही, बरेच जण टक्स मारताना तर आपण ही जे अशा पद्धतीने एकदम स्लिम अशी ड्रॉ केलेली आहे ना लाईन, बरेच जण हे असं मारल्यामुळे काय होतं, जास्त कटोरीचं टोक येऊन जातं आणि असं पोपट्याच्या चोचीसारखं टोक तयार होतं. तसं नाही करायचं, एकदम स्लिम आणि रेश मारून घ्यायची पाहिजे तर, आणि कटोरीला टक्स पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही कटोरी रेडी आहेत. आता आपण मुंड्याला जोडून घेणार. तर मुंड्याला जोडताना एक साईडला वरच्या साईडने खाली येतो आणि दुसऱ्या साईडला खालनं वरती जातो. तर अशा पद्धतीने आता आपण इथं क्रॉस मुंडा जोडून घेणार आहे. तर नेहमी कटोरीच आपली वरच्या साईडला राहणार आहे. बरेच जण काय करतात, एका वेळेस कटोरी खालच्या साईडने घेतात, एका वेळेस वरच्या साईडने घेतात. तर बरोबर अर्धा इंचाच्या मार्जिन नुसार अशा पद्धतीने डबल स्टिच करून घ्यायचे परत आपल्याला लगेच. तुम्ही बघितलं असेल, आपण वरच्या साईडने बरोबर खालच्या साईडला कटोरी जोडत गेलो होतो आणि कटोरी जी आहे ती वरच्या साईडला म्हणजेच वरतून अशी धरली होती आपण. आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहे याला. तर क्रॉसपट्टी जोडताना आपण नेहमी प्रमाणे 4 टक्सला जसं कटिंग करतो इथं क्रॉस कटिंग, तसंच ह्या कटोरीच्या पण पाठला टक्स पॉईंट पासून हुकलूकच्या पट्टीच्या साईडला बरोबर 1.5 इंच काय करायचे, असं क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायचे, जेणेकरून तुमची हुकलूकची पट्टी खूप मोठी होत नाही. तर ही आहे आपली क्रॉसपट्टी. तर हिला बरोबर आपण काय करणार, जॉईंट करून घेणार आहे. तर क्रॉसपट्टीच्या आहे ते एका साईडने वरती येते, एका साईडने खाली जाते. अशा पद्धतीने 2 पॉईंट पुढे धरून अर्ध्या इंचाच्या मार्जिन वरती आपण बरोबर काय करणार आहे, क्रॉसपट्टी जॉईंट करून घेणार. क्रॉसपट्टी मी मोठी कटिंग केल्यामुळे इथे एक्स्ट्रा आहे. तुम्हाला वाटतं कधी कधी की एक्स्ट्रा कशी करायली, अर्धा इंच सहसा नेहमी एक्स्ट्रा ठेवायचीच, कमी जास्त पडत नाही, म्हणजे तुमचं इथलं फिनिशिंग एकदम छान येऊन जातं. तर अशा पद्धतीने एक पार्ट आपला झालेला आहे. आता आपण याला हुकची पट्टी लावणार आहे. तर हुकची पट्टी जी आहे ती बरोबर आपल्या उजव्या साईडची असते. तर ह्याला डबल फोल्ड 1.25 इंचाची आपण हुकला पट्टी घेतलेली असते. तर हुकला पट्टी घेताना डबल फोल्ड 1.25 इंच. लक्ष देऊन ऐका बरोबर, म्हणजे हुक बऱ्याच जणांना समजत नाही, हुक लुक सेमच करतात. तर हुकची पट्टी जी आहे ती 1.25 इंच डबल फोल्ड घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने जॉईंट करून झाल्यानंतर ना हुकच्या पट्टीला नेहमी आपण दाब शिलाई देतो. तर दाब शिलाई जी आहे, मी जसं नेहमी सांगत असते, आतलं कापड जे आहे ते पुढच्या साईडला दाबून धरायचं आणि याच्यावर असं प्रेस करून दाब शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने ही दाब शिलाई झाली. आता त्याच्यानंतर स्टिच करून घ्यायचं एक अर्ध्या इंचाच्या अंतरावर. खालच्या साईडला डबल लॉक करायचं जेणेकरून ती पट्टी उसवत नाही, ही हुकची पट्टी.
हा आपला एक साईडचा पार्ट पूर्ण रेडी झालेला आहे कटोरीचा. आता आपण दुसऱ्या साईडचा रेडी करणार आहे. बघा मी मगाशी सांगितलं होतं प्रत्येक वेळी आपल्याला काय करायचे, कटोरी जी आहे ती वरच्या साईडनेच घ्यायची आहे. मगाशी आपण गळ्याच्या साईडनी खालच्या कमरेच्या साईडला गेलेलो, आता कमरेच्या साईडनी गळ्याच्या साईडला ह्या मुंडावरती जोडत येणार आहे. तर अशा पद्धतीने बरोबर आपण जॉईंट करणार आहे. मार्जिन जे आहे ते नेहमीप्रमाणे आपला अर्धा इंचाचंच असणार आहे. डबल स्टिच करून घेणार आहे. खूप सोप्या आणि साध्या सरळ भाषेमध्ये आपण एकदम शिकवत आहे. बऱ्याच जणांना खूप छान पद्धतीने समजते. अशा पद्धतीने ही आपली कटोरी जॉईंट करून झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं क्रॉस कटिंग करून घ्यायचं आहे. मगाच्या सारखंच पाऊण इंच आपण क्रॉस कटिंग करून घेणार आहे इथं आणि क्रॉस पट्टी जॉईंट करून घ्या. तर एका वेळेस क्रॉस पट्टी खालच्या साईडने येते आणि एका वेळेस वरच्या साईडने. तर बरोबर आपण असं जॉईंट करून घेणार आहे. अर्ध्या इंचचं मार्जिन आपल्याला नेहमी ठेवायचं आहे आपल्या कामामध्ये. बरेच जण 2च पॉईंट पकडतात. त्याच्याने काय होतं, बऱ्याच जणांचं ब्लाऊज घालच तोपर्यंत किंवा एकदा घातल्यानंतरच लगेच फसतं किंवा उसवतं. त्याच्यामुळं बरोबर अर्धा इंच मार्जिन धरायचं. आता आपण लुकची पट्टी लावणार. लुकची पट्टी जी आहे ती आतल्या साईडने येते नेहमी आणि हुकची पट्टी जी आहे ती वरून आतमध्ये जाते आणि लुकची पट्टी आतल्या बाजूने वरती येते. तर लुकच्या पट्टीला जे आहे अर्धा इंच स्टिच करून झाल्यानंतर दाब शिलाई नाही द्यायची. आपल्याला डायरेक्ट वरती असं ओपन करायचं आहे आणि फोल्ड करून घ्यायचं आहे. बऱ्याच जणांना समजत नाही, तर व्यवस्थित व्हिडिओ पाहून एकदम नाही का लक्ष देऊन पाहत जा आणि शिकत जा. बऱ्याचशा छोट्या छोट्या चुका असतात त्याच्यामुळे तुमच्या ब्लाऊजचं फिनिशिंग बिघडतं. तर अशा पद्धतीने लुकची गरज आहे ते करताना तुम्हाला काय करायचंय, शिलाई जी आहे ती 0 शिलाई करायची किंवा एक पॉईंट वरती शिलाई करायची. म्हणजे आपण जे 2 पॉईंट 3 पॉईंट वरती स्टिचिंग ठेवतो ना, त्या ठिकाणी 0 शिलाई केल्यानंतर काय होतं, तुमचं फिनिशिंग पण छान येतं आणि हुक लुकची पट्टी जी आहे म्हणजे लुकची पट्टी जी आहे ती हुक काढघाल करून आहे ना अजिबात उसवत नाही. त्याच्यामुळे इथं शिलाई घेताना छोटी शिलाई घ्यायची आहे. त्याच्याने तुमच्या ब्लाऊजचं फिनिशिंग पण छान येतं आणि लुकची जी घरं आहेत ती शेवटपर्यंत ब्लाऊज फाटेपर्यंत उसवत नाही. अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने आपली लुकची घरं करून झालेले आहेत. आता आपण एक मध्ये स्टिच करणार आहे. हे आपले दोन्ही पार्ट आता रेडी झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे 2 पॉईंट हा पार्ट जास्त आहे तर त्याला आपण थोडंसं कटिंग करून घेणार आहे आणि याला थोडंसं राऊंडिंग व्यवस्थित करून घेणार आहे. इथे तुम्ही 2 पॉईंट जर तुम्हाला गळ्याचा शेप थोडा छोटा वाटत असेल तर फुल करू शकतो अशा पद्धतीने. इथे आपली 2 पट्टी हुकची पट्टी सहसा कधी कधी होते 2 पॉईंट जास्त. अशा पद्धतीने हे आपला फ्रंट पार्ट रेडी आहे. आता आपण बॅक पार्ट रेडी करणार आहे. बॅक पार्टमध्ये हा बॅक पार्ट आहे आपला आणि हुक लूक पट्ट्या आपल्या कंबर पट्ट्या. तर ह्या 2 तिन्ही जोडून कंबर पट्टी तयार करणार आहे आपण. पहिला टक्स मारून घेणार. टक्स मारताना बरोबर तुम्हाला काय करायचं आहे, मध्य सेंटरवरून 4 इंचावरती घ्यायचं आहे किंवा शोल्डरच्या मध्य सेंटर जरी घेतला तुम्ही तरी पण परफेक्ट तुमचं मार्जिन होतं. आणि इथं पण सेम पद्धतीने काय करायचं तुम्हाला, लाईन क्रिएट करून घ्यायची. बऱ्याच जणांना समजत नाही, एकदम स्लिममध्ये जोपर्यंत तुमचं फिनिशिंग छान येत नाही ना तोपर्यंत तुम्ही असं लाईन पट्टीने क्रिएट करून घेतले तरी पण चालते. कारण येडवाकडं करण्यापेक्षा पट्टीने रेश मारून घेतल्यानंतर जास्त छान फिनिशिंग येतं. म्हणजे तुमची रेश पण चुकत नाही आणि टक्स पॉईंट पण चुकत नाही. अशा पद्धतीने एक टक्स झालेला आहे. दुसरा टक्स पण आपण लगेच स्टिच करून घेणार आहे.
बरेच जण टक्स पॉईंट जो आहे तो स्लिम अजिबात घेत नाही. स्लिम घ्यायचा आहे. बरेच जण मी जसं सांगितलं होतं मग कशी इथपर्यंत येतात आणि ते एकदम असं करतात. त्याच्याने काय होतं तुम्हाला इकडे मागे जे आहे ना इथं फुल उमटतं. पण आपलं बघा स्लिममध्ये जर मारलं ना तर इथं एकदम काहीच फुल उमटत नाही, एकदम स्मर्ज होऊन जातं आणि तुम्ही बॉडीवरती घातल्यानंतर एकदम प्लेन असं हे होऊन जातं. पण जर तुम्ही इथं जास्त पकडलं एकदम असं तर हे अशा पद्धतीने फुल उमटतं. तर टक्स जो आहे तो असा एकदम व्यवस्थित स्लिम पद्धतीने असं मारून घ्यायचा आहे जेणेकरून तुमचा टक्स पॉईंट अजिबात दिसून येणार नाही. आता आपण कंबरपट्टी जॉईन करणार आहे. तर अगोदर ह्या पट्ट्या जॉईन करून घेणार आहे. अशा पद्धतीने आता आपण अर्धा इंच म्हणून कंबरपट्टी जॉईन करू. कंबरपट्टी पण आपली 1.25 इंच डबल फोल्ड किंवा 1.5 इंच जरी असेल तरी चालते आपल्याला. तर आपली जी पट्टी आहे ती 1.25 इंचाची आहे. आपण सिंगल 2.5 इंचाची आणि डबल फोल्ड 1.25 इंचाची पट्टी घ्यायची जेणेकरून अर्धा इंच पकडल्यानंतर 1.25 इंच तरी तुमची पट्टी शिल्लक राहिली पाहिजे. तर अशा पद्धतीने शिलाई बरोबर अर्धा इंच मार्जिनवरून मारून झाल्यानंतर त्याच्यानंतर दाबशिलाई मारायची. दाबशिलाई मारताना खालचा पार्ट असा बरोबर पुढे ठेवायचा आणि त्याच्यावरती दाबशिलाई मारून घ्यायची. प्रत्येक पॉईंट मी एकदम व्यवस्थित सांगत असते. फक्त लक्ष देऊन पाहत जा आणि कुठे काय केलंय ना हे लक्ष देऊन काम करा. काम जर तुमचं फिनिशिंग नाही असेल तर ब्लाऊज 100% बरोबर येणार आहे. तर अशा पद्धतीने आता आपल्याला 5 नंबर शिलाई मारून घ्यायची हात शिलाईसाठी. हात शिलाईसाठी जेव्हा आपण आतमध्ये फोल्ड करतो तेव्हा बॅक साईडचा पार्ट एक पॉईंट असा पुढे दिसला पाहिजे जेणेकरून बॅक साईडने तुमची कमरेची पट्टी अजिबात दिसून येत नाही. बरेच जण सेम फोल्डिंग धरतात तर त्याच्याने काय होतं कमरेची पट्टी बॅक साईडने घातल्यानंतर आपण दिसून येते. तर त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला एक पॉईंट असं पुढे धरायचं आहे त्या पट्टीला ओढून म्हणजे जेणेकरून बॅक साईडने तुमची कंबरपट्टी अजिबात दिसून येत नाही. तर अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट पण म्हणजे मागचा भाग पण रेडी आहे, फ्रंट भाग पण रेडी आहे. आता आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहे. जेव्हा नॉर्मल आपण शोल्डर जॉईन करतो तेव्हा दोन्ही पार्ट सेमच धरायचे आपल्याला. बरेच जण काय करतात इकडे क्रॉस पकडतात. जेन्युअनली जर एखाद्याचा लेस शोल्डरचा प्रॉब्लेम असेल तरच तुम्हाला क्रॉस तिरकं पकडायचं आहे. असं हे अशा पद्धतीने तिरकं नाहीतर पकडायचं नाहीये. सेमच सरळ रेषेमध्येच पकडायचं आहे तुम्हाला जेणेकरून तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट फिनिशिंगने बसेल. प्रत्येक जण नवीन नवीन ट्रिक काढत असतात, नवीन नवीन काही ना काही सांगत असतात की इथं क्रॉस पकडल्याने परफेक्ट होतं. असं काही नाही. तुमचं ब्लाऊजचं फिनिशिंग 100% ठेवा. शोल्डर अजिबात उतरणार नाही. अर्धा इंच स्टिच करून झाल्यानंतर आपण ही 2 पॉईंट पट्टी कट करून टाकली जेणेकरून तुमचं फिनिशिंग शोल्डरला छान राहील. तर अशा पद्धतीने आपलं बॅक पार्ट फ्रंट पार्ट जॉईन करून झाला. आता आपण काय करणार आहे हातशिलाईची पट्टी लावणार आहे. नेक्स्ट ब्लाऊजला आपण गोटची पट्टी शिकणार आहे. प्रत्येक वेळेस एक वेळेस मी हातशिलाईची पट्टी शिकवली आणि एक वेळेस गोटची पट्टी शिकवली. तर आता आपण ह्या पट्ट्या जॉईन करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्या गोटच्या पट्ट्या ज्या आहेत हातशिलाईच्या त्या जॉईंट करून झालेल्या आहेत. आता आपण जॉईन करणार आहे. तर फ्रंट साईडवरून आपण स्टार्ट केल्यानंतर असं बॅक साईडवरून परत फ्रंट साईडवरती येतो बरोबर राऊंड शेपमध्ये व्यवस्थित. आज मी तुम्हाला एक नवीन पद्धत शिकवते. बऱ्याच जणांना हे इथं राऊंडिंग असं होत नाही व्यवस्थित. तर त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला डबल फोल्ड कापड धरायचे आणि सुईमधला दोरा काढून टाकायचा आपल्याला अशा पद्धतीने आणि फक्त त्याच्यावरती स्टिच चालवायचे. तुम्हाला काय करायचंय स्टिच चालवताना इथं बोट दाबून धरायचं. जो पार्ट जो आहे आपला त्याचा प्रेस करायचा जेणेकरून तुमचं राऊंड शेपमध्ये ते पट्टी तयार होणार आहे. स्टिचही मारली तरी चालते. फोल्डिंग बरोबर धरायचं तुम्हाला. अशा पद्धतीने ह्या कापडला ऑटोमॅटिकली काय होतं राऊंडिंग तयार होतो पेस.
याच्यावर तुम्ही स्टिच पण घेऊ शकता, बिना स्टिचचं पण करू शकता. तुम्ही पाहू शकता आता पट्टी जी आहे ती आपली ऑटोमॅटिकली काय झाली, पूर्ण राऊंड शेपमध्ये क्रॉस झालेली आहे. तर आता आपल्याला गळ्याला लावायला काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. स्टार्टिंगला आपण थोडंसं फोल्ड करून घेणार आहे अशा पद्धतीने. हातशिलाईची पट्टी लावताना आपल्याला बरोबर मध्य सेंटरला काय करायचंय, पट्टीच्या स्टिचिंग घ्यायचंय. ना इकडे थोडं जास्त ठेवायचं ना तिकडे ठेवायचं, बरोबर मध्ये सेंटरला पकडायचं. 2 पॉईंट इकडून 2 पॉईंट तिकडून, असं बरोबर अर्धा इंच संपून टाकायचं आपल्याला. बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने राऊंड व्यवस्थित होत आहे. हातशिलाईची पट्टी लावताना, गोट लावताना फिनिशिंग मध्ये घ्यायचं. थोडंसं स्लोली करायचं, पण काय करायचं, फिनिशिंग मध्ये बरोबर करायचं काम. कारण त्याच्यावरती तुमच्या ब्लाऊजचं फिनिशिंग खूप डिपेंड असतं. हातशिलाईच्या पट्टीवरती, गोट पट्टीवरती, लेस फिनिशिंग वरती. तुम्ही बघू शकता किती राऊंड शेप मध्ये बरोबर आपली पट्टी बसलेली आहे. अशा पद्धतीने ही हातशिलाईची पट्टी आपली बसवून झाली. आता आपण काय करणार आहे, आपल्याला हे असं दाब शिलाई मारून आतमध्ये फोल्ड करायचं. तर एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते आपण कट करून टाकणार आहे. तर आपण बरोबर 2 पॉईंट वरून हे एक्स्ट्राचं फॅब्रिक पूर्ण काय करणार आहे, कट करून टाकणार आहे. पद्धतीने हे आपल्या हातशिलाईची पट्टी आपण एक्स्ट्रावाली कट करून टाकली. आता दाब शिलाई आणि आतमध्ये फोल्ड करणार. पहिल्यांदा दाब शिलाई मारताना पण ही जी पट्टी आहे आपली आतमध्ये शिल्लक, त्याला बरोबर बाहेरच ठेवायचं आहे. जर ती आतमध्ये गेली तर तुमची दाब शिलाईचं फिनिशिंग येत नाही. त्याच्यामुळे त्या कापडला असं बाहेरच ठेवायचंय आणि त्याच्यावरती असं बरोबर दाब शिलाई मारून घ्यायचे. बऱ्याच जणांचं हे आतमध्ये जातं सुटून, तर त्याची फिनिशिंग येत नाही दाब शिलाई. त्याच्यामुळे लक्ष ठेवायचं की कापड असं बाहेर राहिलं पाहिजे, त्याच्याबरोबर असं दाब बसला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याच्यावरती लक्ष दिलं ना बरोबर ब्लाऊजचं 100% फिनिशिंग येऊन जातं. काम थोडं स्लोली करायचे, पण परफेक्शनली करायचे. अशा पद्धतीने पूर्ण दाब शिलाई आपली स्टिच करून झालेली आहे. आता आपण काय करणार आहे, आतमध्ये फोल्ड करणार आहे. आतमध्ये फोल्ड करताना पण जसं मी मगाशी सांगितलं होतं, 1 पॉईंट असं तुमचं आतलं जे फॅब्रिक आहे ते दिसलं पाहिजे, जेणेकरून बॅक साईडने अजिबात तुमच्या हातशिलाईची पट्टी दिसत नाही किंवा कंबर पट्टी दिसत नाही. त्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचे. 5 नंबर शिलाई आपण बरोबर मध्य सेंटरवरून मारणार आहे, जेणेकरून आपल्याला हातशिलाई करायला जागा राहणार आहे. अशा पद्धतीने दमादमाने बरोबर स्टिच करून घ्यायचंय हातशिलाईच्या पट्टीला. बऱ्याच जणांच्या कटोरीच्याच ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम्स येतात, तर आपले स्टेप बाय स्टेप सगळ्या मापांचे व्हिडिओ येणार आहेत. तर नक्की पहा. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगत जावा. तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे असेल तर मेसेज करत जावा, मी त्या गोष्टीवरती पण व्हिडिओ बनवत जाईल. तर अशा पद्धतीने आपली तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने गोल राऊंडमध्ये व्यवस्थित एकदम हातशिलाईची पट्टी लावून झालेली आहे. अशा पद्धतीने आपली हातशिलाईची पट्टी लावून झाली. आता आपण काय करणार आहे, ह्या ब्लाऊजमध्ये आता इथे चेक करणार आहे आपण, दोन्ही पार्ट सेम आहे का ते चेक करायचं आपल्याला.
लूपची पट्टी जी आहे ते एका एक धरायची अशी आणि मग काय करायचं आपल्याला सेम टू सेम आहे का चेक करायचं. इथं क्रॉस पट्टी थोडीशी 2 पॉईंट जास्त आहे ते आपण काय करणार आहे कट करून टाकणार आहे. तर आपला मागचा पुढचा पार्ट जो आहे तो एकदम सेमच आहे. स्लीव जोडायच्या अगोदर आपल्याला हा पण पार्ट चेक करायचा आहे. बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात, बऱ्याच जणांचं फिटिंग इथे ह्या साईडला सेम येत नाही ना, त्याचं कारण असतं कधी कधी इथं आपल्याकडनं 2 पॉईंट काय झालेलं असतं जास्त कमी झालेलं असतं ना, आपण तशी स्लीव जॉईन करून घेतो. त्याच्यामुळे काय करायचंय स्लीव जोडायच्या अगोदर हा आर्मोलच्या साईडचा जो पार्ट आहे दोन्ही मागचा आणि पुढचा सेम आहे का चेक करायचंय. जर अर्धा इंच 2 पॉईंट कमी जास्त असेल तर त्याला स्टिच कटिंग करून घ्यायचं आणि सेम फिनिशिंग करून घ्यायचंय. तर आता आपण दुसऱ्या साईडचं पण चेक करणार आहे. तिथे इथं पण 1 पॉईंटच फक्त एक्स्ट्रा आहे, तेवढं आपण काय करणार आहे कट करून टाकणार आहे. हा पण पार्ट आपला दोन्ही सेम झाले. आता आपण स्लीव जॉईंट करून घेणार आहे. तर स्लीव्जला पण प्रत्येक पार्टला एक पार्ट बॅक साईड एक पार्ट फ्रंट साईडवरून असतो. हे एक साईड पुढच्या साईडने एक साईड बॅक साईडने, तसंच स्लीव्जला पण सेम तसंच आहे. स्लीव्जला आपण अगोदर स्टिच करून घ्या. बऱ्याच जणांच्या स्लीव्ज ज्या आहेत ते एकाच साईडच्या होतात, तर एकाच साईडच्या स्लीव्ज न होण्यासाठी तुमच्यासाठी एक नवीन ट्रिक सांगते. इथं आपल्याला काय करायचं असं क्रॉस करून घ्यायचंय दोन्ही साईडला. जे कटिंग केलेला जो पार्ट आहे तो असा जुळवून ठेवायचा आहे आणि आपण लाइनिंग जे मारलेला पार्ट असतो तो काय करायचा आपल्याला नेहमी कॉटनच्या ब्लाऊजला समजा आता ही इथून लाइनिंग केलेलं आहे तर ते तो पार्ट जो आहे तो मळालेला असतो आपल्याकडे, तो आतल्या साईडला टाकायचा आहे आणि जो फ्रेश पार्ट असतो तो आपल्याला काय करायचा वरती ठेवायचा सुईच्या साईडला. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा जेव्हा दोन्ही स्लीव्ह सेम असतात तेव्हा काय करायचं तुम्हाला क्रॉस असं फुली करून घ्यायची आणि नंतर त्याला ओपन करायचं आणि लक्षात ठेवायचं की आपल्या ज्या साईडला क्रॉस केले त्या साईडला काय करायचं आपल्याला फोल्डिंग करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्या मग दोन्ही स्लीव्ह दोन साईडच्या वेगवेगळ्या बरोबर होतात. तर आता आपण अर्धा आणि 1 इंचाचं फोल्डिंग असं हाचल्याच्या पट्टीला करून घेणार आहे. 5 नंबरची शिलाई मारणार आहे आपण हाचल्यासाठी. अशा पद्धतीने बरोबर आपली स्लीव्ज एक रेडी झालेली आहेत. आपण दुसरी रेडी करणार आहे. या साईडला पण सेम अर्धा आणि 1 इंचाचं फोल्डिंग करून घ्यायचं आपल्याला. अशा पद्धतीने दोन्ही स्लीव्ज आपल्या काय झाल्यात स्टिच करून झालेल्या आहेत आणि आपण चेक करू शकतो बरोबर दोन्ही स्लीव्ज झाल्यानंतर या साईडला पण दिसतं आपल्याला समोर, या साईडला पण. आणि जेव्हा सेम होतात त्यावेळेस काय होतं तुमच्या स्लीव्ज दोन्ही अशा एकच साईडच्या होतात, पण आता आपल्या झालेल्या नाही आहेत. फुल क्रॉस मार्किंगवाले जर ट्रिक तुम्ही यूज केली तर नक्की तुमच्या स्लीव्ज 2 साईडच्या 2 बरोबर होऊन जातात. तर अशाच पद्धतीने तुम्हाला काय करायचंय दोन्ही स्लीव्ज वेगवेगळ्या होण्यासाठी काय करायचं फक्त क्रॉस करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ना वेगवेगळ्या स्लीव्ज बरोबर होऊन जातात, जेणेकरून तुमच्या एकाच साईडच्या स्लीव्ज होणार नाहीत. आता आपण स्लीव जॉईंट करून घेणार. स्लीव जॉईंट करताना एक स्लीव्ज बॅक साईड वरून येते आणि एक स्लीव्ज फ्रंट साईड वरून. तर आता आपण बॅक साईड वरून हे स्टार्ट करतो. इथं स्लीव्ज मार्जिन आपल्या नेहमी अर्ध्या इंचाचंच ठेवायचं आहे. स्लीव जोडताना पण हळूहळू बरोबर क्रॉसवरती पकडायचं आहे. स्लीवला हळूहळू वळवायचे जेणेकरून तुमचं एकदम परफेक्ट येऊन जाईल. आणि स्लीवचा जो आपला छातीचा चौथा भाग जो फॉर्म्युला आहे तो एकदम परफेक्ट आहे, कारण आपले स्लीव्ज एकदम बरोबर मेजरमेंटला पुरते. म्हणजे आतापर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की बरोबर स्लीव्ज तुमची कम्प्लिटली पुरते. बरेच जण म्हणतात स्लीव्ज कमी पडते जास्त होते, तर तुम्हाला काय करायचं छातीचा चौथा भाग नेहमी यूज करायचा आहे, तर बरोबर स्लीव्ज तुमची परफेक्ट बसते. तर अशा पद्धतीने आपले स्लीव्ज बसून झाले. आपण एक साईडचं फिटिंग लगेच अंडरलॉक करून घेणार आहे. तर हे दोन्ही पार्ट सेम आहेत का चेक करून घेणार आहे. तर आपले दोन्ही पार्ट सेम आहेत. इथं आपण काय करणार पहिल्यांदा 2 पॉईंट वरून शिलाई मारून घेणार आहे आणि स्लीव्हच्या साईडला थोडंसं अर्धा इंच क्रॉस पकडणार आहे. अशा पद्धतीने स्टिच झाल्यानंतर आपण हे जे फॅब्रिक आहे एक्स्ट्राचं ते पूर्ण कटिंग करून घेणार आहे. त्याच्यानंतर ना आपण अंडरलॉक वाली शिलाई अर्ध्या इंचावरतून मारून घेणार आहे. पहिल्यांदा आपण सरळ स्टिच वरती शिलाई मारून घेतली, त्यानंतर ना अर्ध्या इंचावरून बरोबर शिलाई काय करायची आपल्याला मारून घ्यायची आणि नंतर ना आपल्याला फिटिंग वाली स्टिच नंतर हे करायचे. आता आपण दुसरी स्लीव्ह लावून घेणार आहे.
तर मग अशी स्लीव्ह लावताना आपण बॅक साईड वरून फ्रंट साईड कडे आलतो. तर बरेच जण काय करतात, फ्रंट साईड परत बॅक साईड वरूनच येतात आणि स्लीव्हला असं खालच्या साईडने धरतात, असं खालच्या साईडने धरतात. तर तसं नाही करायचंय तुम्हाला. आपल्याला नेहमी स्लीव्ह झालं, कटोरी झालं, वरच्याच साईडला धरायचं आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने बरोबर एक साईडला बॅक साईड वरून फ्रंट साईड म्हणजे मागच्या साईड कडून पुढच्या साईड कडे येतो आणि दुसऱ्या साईडला पुढच्या साईड वरून मागच्या साईड कडे जातो. तर अशा पद्धतीने बरोबर आता आपण अर्ध्या इंचाच्या स्टिचिंग वरून स्लीव्ह आपली जॉईंट करून घेणार आहे. बघू शकता बरोबर आपली स्टिचिंग झालेली आहे. आता आपण डबल स्टिच मारतोय. हळूहळू राऊंड शेप मध्ये व्यवस्थित बसवून घ्यायचे. गुढी नाही येणार, लक्ष ठेवायचं. असं बरोबर बोट असं खाली फिरवून असं बरोबर प्लेन स्टिचिंग करायचं. आणि बरेच जण काय करतात, अगोदर थोडंसं पकडतात आणि म्हणतात सेकंड स्टिचला आपण थोडंसं जास्त पकडतो. तसं नाही करायचंय. आपल्याला जे मार्जिन पकडायचे ते पहिल्यांदाच अर्धा इंच पकडायचं. पहिल्यांदा थोडं पकडून सेकंड टाइमला अर्धा इंच जेव्हा मारायला जातो त्यावेळेस काय होतं, स्लीव्ह मध्ये चुन्या येतात. तर तसं बिलकुल करायचं नाही. जे मार्जिन आहे आपलं फर्स्ट टाइमच ते त्या पद्धतीने पकडायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली दुसरी स्लीव्ह पण स्टिच करून झालेली. आता आपण काय करणार, अंडरलॉक करून घेणार. अंडरलॉक करताना आपल्याला 2 पॉइंट वरून शिलाई घ्यायची आहे. फक्त आपण स्लीव्हला थोडंसं अर्धा इंच क्रॉस घेतलेले आहे, जेणेकरून आपलं फिटिंग आल्यानंतर बरोबर तुमचं सरळ स्टिचिंग मध्ये फिटिंग राहील. अशा पद्धतीने आता आपण अंडरलॉक करून घेणार आहे. आपलं अर्धा इंचावाला स्टिच दोन्ही साईडला असं कम्प्लिटली मारून झालेलं आहे. आता आपण चेक करणार आहे फिटिंग. तर फिटिंग चेक करताना आता आहे आपले 29 फिटिंग आणि आपली कंबर आहे 25, म्हणजेच 2 इंच आपलं काय एक्स्ट्रा आहे. सॉरी, हो बरोबर, 2 इंच आपलं काय एक्स्ट्रा आहे. तर आपली फिटिंग जे आहे ती 25, म्हणजेच हे एवढं एक्स्ट्रा आहे. तर याला आपण डबल फोल्ड करणार आहे आणि दोन्ही साईडला बरोबर पाऊण ते 1 इंच पाऊण ते 1 इंच असं फिटिंग येणार आहे कमरेला. आणि स्लीव्ह जी आहे आपली दंडगेर तर बरोबर काय आहे 5.5 वरती घ्यायचं आपल्याला. तर 5.5 वरती पण हे आपलं एवढं अंतर आलेलं आहे. तुम्ही ड्रॉ पण करून घेऊ शकता किंवा डायरेक्टली पण स्टिच करू शकता. तर अशा पद्धतीने हे आपलं फिटिंग येणार आहे. तुम्ही बघू शकता किती सरळ रेषेमध्ये फिटिंग आलेले. तर आपण सेम आता काय करणार आहे, फिटिंग करून घेणार आहे. फिटिंग करताना पण नेहमी तुम्हाला फ्रंट पार्ट जो आहे तोच वरती ठेवायचा आहे. एका वेळेस काय होतं, स्लीव्स कडून कमरेकडे जाते फिटिंग आणि दुसऱ्या वेळेस कमरेकडून स्लीव्स कडे जाते. तर मी दाखवतेच आहे तुम्हाला. अशा छोटे छोटे ट्रिक्स असतात की तुम्ही ब्लाउज मध्ये चुका करता. फिटिंग करताना नेहमी तुम्हाला काय करायचं, फ्रंट पार्ट जो आहे तो वरच्या साईडला धरायचा आहे आणि बॅक साईडचा पार्ट जो आहे तो खालच्या साईडनेच असला पाहिजे, जेणेकरून तुमच्या फिटिंग मध्ये बिलकुल घोळ येत नाही किंवा चून पडत नाही आणि ऍडजस्टेबल फिटिंग होते एकदम व्यवस्थित. त्यानंतर मध्ये आपल्याला काय करायचं ते मार्जिन स्टिचिंग मारून घ्यायचे, म्हणजे लाईन मारून घ्यायची. अशा पद्धतीने 3 स्टिच नेहमी ब्लाउजला ठेवायचा आणि इकडे अर्धा इंचाचा पोर्शन. हे मार्जिंग एवढं तुम्हाला कम्प्लिटली बरोबर आहे. आता मला डायरेक्ट जमते म्हणून मी डायरेक्ट फिटिंग करते. तुम्ही मेजरमेंटनी मापून पण किंवा लाईन अशी मारून पण मेजरमेंट करू शकता. अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाउज आज स्टिच करून झालेला आहे. एकदम छोट्या छोट्या ट्रिक्स मी तुम्हाला एकदम परफेक्टली सांगितलेल्या आहेत, कुठं काय करायचे कुठं काय करायचे. मी मगाशी जसं म्हटलं होतं, ह्या साईडला आपण स्लीव्स कडून कमरेकडे गेलतो, आता या साईडला आपण काय केलं, कमरेकडून स्लीव्स कडे आलो. तर अशा पद्धतीने पूर्ण फिटिंग तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने झालेलं आहे, एकदम सरळ रेषेमध्ये आणि 1.5 इंचाचंच मार्जिन आपलं बरोबर इथं राहतं.
तर तुम्ही चेक करू शकता. बरोबर 1.5 इंचाचं मार्जिन राहिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धा इंच आतमध्ये फोल्डिंग, असं 2 इंचावालं मार्जिन बरोबर आपल्यासाठी परफेक्टेबल असते, म्हणजे भारी असते. तर अशा पद्धतीने एकदम छान पद्धतीने आपला ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे. छोटे छोटे पॉईंट्स जे आहेत, जे ट्रिक्स आहेत तुमच्या ब्लाऊजमध्ये, ज्या चुका व्हायला नाही पाहिजे त्या पूर्ण मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ब्लाऊज कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. मी आरजे फॅशन डिझायनर रुपाली. थँक्यू.